आता फिरून घ्या म्हणजे आम्ही इकडनं थोडं लाईट अशी आहे ना हो असं करा गटर पण हो ये ना हो संतोष हो साहेब तुम्ही इकडे आता त्या साईडला हा ना करू द्या काय इस बार नाली सफाई अच्छी हो। पहिला तर मला माननीय महापौर मॅडमचा आभार मानायचे. मॅडम स्वतः आले आणि एक महिला फक्त असं करू शकत मला असं वाटतं की मला खूप अपेक्षा होती मॅडमची आणि मला असं वाटतं की मॅडमनी आज मुंब्रामध्ये येऊन माझी अपेक्षा अजून वाढवली आहे. आणि आज पहिला तर आम्ही डीप क्लीन ड्राईव्ह घेतलं आणि याच्यानंतर पूर्ण ठाणे शहराचा मॅडम डीप क्लीन ड्राईव्ह घेत आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आज नाले सफाईची इनॉग्रेशन पण केली आहे आणि पूर्ण ठाण्यात आपल्याला माहिती आहे की नाले सफाई टायमावर नाही झालं तर कसा वॉटर लॉगिंग होत आहे. मग यावेळी टायमाच्या अगोदर आम्ही मॅडमनी इनॉग्रेशन केलं आहे तर मला असं वाटतं की चांगली पद्धतीने काम होणार आहे आणि ठाणेकरांना खूप राहत मिळेल. विरोधी पक्ष नेत्यांच्या वॉर्डमधून महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जेव्हा मुख्यमंत्री 2023ला असताना खरं तर डीप क्लीन ड्राईव्ह ही संकल्पना चालू केली आणि आज 2026मध्ये जेव्हा महापौर म्हणून मी ग्रहण केलं त्याच्यानंतर मला असं वाटतं की प्रत्येक प्रभागामध्ये ही डीप क्लीन ड्राईव्ह अशीच सातत्याने चालू राहावी
ही आपल्या उपमुख्यमंत्री साहेबांची इच्छा आहे आणि ती सलग चालू ठेवण्याचा पण मी खरं तर क्रम चालू ठेवला आहे. जसं का प्रभाग क्रमांक 1, 2, 3 असे चालूच आहेत. 33 पण झालेला आहे. आज 32मध्ये आहोत. 15 आणि 32 आज 2 वॉर्ड आपण डीप क्लीन ड्राईव्हसाठी घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे आज नालेसफाईचा खूप मोठा प्रश्न लोकांपर्यंत असतो आणि तो एकदम पावसाच्या थेट जवळ असेल तेव्हा होतो, पण ह्या वेळेला आपण तो सगळ्यात लवकर मार्गी लावलेला आहे आणि प्रभाग क्रमांक 32मधून याची नारळ आज फुटलेला आहे आणि हा सातत्याने असाच चालू राहील. विरोधी पक्ष नेते वारंवार विरोध करताना पाहायला मिळतात. नालेसफाई होत नाही, पाणी मोठ्या प्रमाणात दुकानांमध्ये जात असतं, घरांमध्ये जात असतं. मात्र आज त्यांना कुठेतरी दिलासा दिलाय, कारण त्यांच्याच वॉर्डातून आपण पहिली सुरुवात केलेली आहे. नाही, आता जी अवस्था आम्ही लोकांनी बघितली नाल्याची, खूप अत्यंत वाईट परिस्थिती आहे खरं तर. आणि शानूदादांना मी विनंती करेल की जोपर्यंत ह्या नाल्याची पूर्णवत सफाई होत नाही तर त्याकडे तुम्ही लक्ष द्यावे आणि त्याच्या अजून जर तुम्हाला काही मुबलक गोष्टी उपलब्ध व्हाव्याच्या अशा आपल्याला प्रशासनाकडून करता येतील तर त्या पण आपण नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. मॅडम, मे महिना सुरू होण्यापूर्वीच नालेसफाई सुरू झालेली आहे. डेडलाईन काय दिली आहे प्रशासनाला? आपण कधीपर्यंत फायनल नालेसफाई झाली पाहिजे? प्रशासन मला वाटतं चांगलं उत्तम काम करतंय आतापर्यंत 4 वर्षाच्या याच्यामध्ये. आणि आत्ता जर बॉडी बसली आहे पूर्ण आपली नगरसेवकांची, महापौर आहेत, उपमहापौर आहेत, तर मला असं वाटतं की याच्या पुढचं जे कामकाज आहे ते प्रशासन आणि लोकप्रतिनिधी खूप उत्तम प्रकारे चालू करतील आणि लोकांना, जनतेला याचं खूप चांगला रिलीफ भेटेल. तुमच्या हातून नारळ फुटून मी महापौर मॅडमचा अभिनंदन करतात. पूर्ण थालानं डीप क्लाईन द्यावी त्यांनी सुरुवात केली आहे आणि पहिली महापौर आहेत मॅडम, त्यांनी डीप क्लाईन सुरुवात केली आहे. ऐसा है कि थाने महानगर पालिका में विविध ठिकानी नाले सफाई की लिए तकरार होती है और वो तकरार इसलिए होती है कि देरी से होती, लेकिन महासभा में हम लोग ने जब प्रशासन को महापौर महोदय के निधि बेटे ने बोला था कि सफाई के लिए 3 स्टार दिया जा रहा प्रशासन को, तो उसके ऊपर प्रशासन को खास ध्यान देना चाहिए. तो उसके लिए संज्ञान लेते हुए महापौर मैडम ने आज नाला सफाई हमारे ही प्रभाग से शुरुआत की. तो मैं प्रशासन का और महापौर मैडम का शुक्रिया अदा करूंगा और उम्मीद करूंगा कि पूरे थाना महानगर पालिका के क्षेत्र के अंदर ऐसी ही सफाई हो. महापौर मैडम खुद उसकी निगरानी रखे ताकि नागरिकों को में जो पाणी भरने के लिए जो समस्या होती है वो उनकी दूर हो सके. सर, पहिल्यांदा असं बघायला मिळालेलं आहे की महापौर आणि विरोधी पक्ष नेते हे एकत्रित नालेसफाईला हजर राहिलेले आहेत आणि नालेसफाईची सुरुवात झालेली आहे. हाँ, तो मी पण असं सांगितलं ना की फर्स्ट महापौर मैडम है, त्यांनी सुरुवात केलं. तो अच्छे कामों के लिए अपोजिशन और सत्ता क्या होता है, मिलके ही काम करना है. प्रशासन जनतेच्या सेवेसाठी आपण सगळेजण आहोत आणि जनतेची सेवा करण्यासाठी सर्व पक्षीय खरं तर आता उतरलेले बस आम्ही- आहेत आणि आपल्याला लोकांची लोकसेवा करणंच हाच आपला उद्दिष्ट आहे. फर्स्ट आम्ही ठाणेकर आहेत आणि फर्स्ट आम्ही नागरिक आहे. हे आम्ही नागरिकसाठी ठाणेकरसाठी एकत्र जमू.